हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला कॅन्डलस्टिकचे एक पॅटर्न सांगणार आहे। त्याचं नाव आहे हँगिंग मॅन कॅन्डलस्टिक पॅटर्न। मी या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले होते की सेम कॅन्डल्स दिसणारे दोन पॅटर्न आहे। एक आपण पाहिलं होतं हॅमर आणि हँगिंग मॅन हे दिसायला सारखेच दिसतात, पण हँगिंग मॅन हा बेरिश पॅटर्न आहे। हॅमर हा बुलिश पॅटर्न आहे। तर आपण आज हँगिंग मॅन कॅन्डलस्टिक पॅटर्न बघणार आहोत। तर हँगिंग मॅन हा अपट्रेंड मध्ये तयार होतो। जेवढी याची लॉंग शॅडो असते तेवढा हा स्ट्रॉंग सिग्नल देतो। थोडीशी अप्पर शॅडो असू शकते। कलर ग्रीन असू शकतो, रेड असू शकतो। हँगिंग मॅन हा सेलर ऍक्टिव्ह होत असल्याचा सिग्नल देतो। तर सर्वात महत्त्वाचं, हँगिंग मॅन पॅटर्नच्या आधी अपट्रेंड असणे आवश्यक आहे। तर आपण आता ट्रेडिंग व्ह्यू मध्ये बघूया हँगिंग मॅन पॅटर्न कुठं तयार झालेलं आहे। लाईव्ह आता आपण बघूया। तर ट्रेडिंग व्ह्यू मध्ये आपण गोल्डच्या चार्टवर आलेत, गोल्ड फ्युचरच्या। त्यामध्ये वन डे मध्ये हे पॅटर्न तयार झालेले होते। हे बघा, हा होता अपट्रेंड मध्ये होता। नंतर हे पॅटर्न तयार झाल्यानंतर याची बेरिश डायरेक्शन सुरू झालेली आहे। म्हणून हँगिंग मॅन हा सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे। कलर ग्रीन असू शकतो, रेड असू शकतो। फक्त एक आवश्यक आहे की त्याआधी अपट्रेंड असायला पाहिजे, तर तो बेरिश रिव्हर्सल सिग्नल देतो। तर तुम्हाला जर असे व्हिडिओ हवे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। थँक यू।